सहभागिता आणि मंडळीमध्ये नेहमी असणं, यावर आज आम्ही मनन करणार आहोत. अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याकरवी आमच्या जीवनामध्ये प्रत्येक संडेची उपस्थिती, प्रत्येक रविवारची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येते. परंतु अनेकदा त्या प्रकारे आम्ही मंडळीला किंवा सहभागितेला न दिलेलं महत्त्व अनेकदा आमच्या जीवनासाठी विशेष करून नुकसानदायक असते. मग पवित्र शास्त्रामध्ये असे अगणित लोकांचे उदाहरणं आहेत की ज्यांचं जीवन आम्हाला या गोष्टीचं मार्गदर्शन करतं की त्यांनी सहभागितेला न दिलेलं महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादापासून वंचित राहण्याचं कारण बनलं. आता आपण एक वचन वाचू बेटा, आत्ता सांगितलेलं वचन वाच. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे, दम्माने वाचत चल. आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा. इथं वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभूचा सेवक मार्गदर्शन करत आहे, आपलं एकत्र मिळणं सोडू नका. मग फक्त हे मंडळीपुरतं मर्यादित नाही, आम्ही दररोज एकत्र भेटणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकाशी सहभागिता ठेवणं गरजेचं आहे. आणि जर ही सहभागिता आमच्या जीवनामध्ये असेल ना, तर काय होतं, केवळ ती सहभागिता नाही तर असं म्हटलंय एकमेकाला काय करा, बोध करा. काय करा, बोध. म्हणजे ज्याही वेळेस आपण एकत्र भेटतो त्यावेळेस काय होतं बरं, एकमेकाला बोध करतो ना. जर भेटलोच नाही तर आपण एकमेकाला बोध करणार आहे का, नाही करणार. म्हणून आमची सहभागिता असणं गरजेचं आहे. जर भेटलो तर आम्ही एकमेकाला बोध करू आणि बोध हा आम्हाला आध्यात्मिक आशीर्वादाकडे घेऊन जातो, आत्मिक उन्नतीकडे घेऊन जातो. समजलं का? म्हणून आमचं एकत्र भेटणं काय आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. रोमकरास पत्र अध्याय 12 आणि त्याचा 11 वचन. रोमकरास पत्र अध्याय 12 आणि त्याचा 11 वचन. आस्थेविषयी मंद असू नका. काय म्हटलंय? आस्थेविषयी मंदता आमच्या जीवनात असता कामा नये. आम्ही विश्वासाबद्दल, आस्थेबद्दल ऍक्टिव्ह असायला पाहिजे, नेहमी जागृत असायला पाहिजे. म्हणून प्रेषित पौल रोमकराच्या मंडळीला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे, वडिलांना मार्गदर्शन करत आहे, त्या ठिकाणी अनेक विश्वासणाऱ्यांना, लीडरना, पुढाऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतो आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यामध्ये कसं असा, उत्सुक असा. आम्ही नेहमी, मागच्या आठवड्यामध्ये मॅडमनी माझ्यातला एक गुण सांगितला. काय होता माहिती आहे का तो? प्रभूच्या कार्यासाठी तुम्ही मला अर्ध्या रात्री फोन करा, मी नक्कीच त्या ठिकाणी जाईल. म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, आत्म्यात कसे असा, उत्सुक असा. आम्हाला देवाच्या कार्याविषयी, प्रार्थनेविषयी, सभांविषयी आम्ही आत्म्यात कसं असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, उत्सुक असायला पाहिजे. ही काय आहे, परमेश्वराची अपेक्षा आहे. वचनामध्ये स्तोत्र 122 मध्ये दाविदाला लोक म्हटले, ते मला परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हणाले आणि मला का त्याला आनंद झाला, कारण देवाच्या सानिध्यामध्ये आशीर्वाद आहेत. देवाच्या सानिध्याविना आशीर्वाद नाहीत, नाही का? म्हणून तो म्हणतो मला काय झाला, आनंद झाला. का त्याला आनंद झाला, कारण तो आत्म्यामध्ये कसा होता, उत्सुक होता. म्हणून आमचंही जीवन आत्म्यामध्ये अतिशय उत्सुक असायला पाहिजे. मंडळीत जायचं, आनंद असायला पाहिजे. नाही तर आमचे हातपाय गळाले तर काय मेडिकलमधून गोळ्या घ्यायच्या का? बरोबर ना?
आम्हाला उत्सुकता वाटायला पाहिजे, अरे मला मंडळीत जायचं, मला प्रार्थनेला जायचंय, मला स्तुतिस्थापनाला जायचंय, मला उपकार स्तुतीला जायचंय, मला मीटिंगला जायचंय. काय असायला पाहिजे? आत्म्यामध्ये आम्ही उत्सुक असायला पाहिजे. कुठलीही गोष्ट करायची म्हणून करायची नाही, जर करायची तर दिलसे करायची, नाही तर नाही केले बरे, त्याच्यापासून आम्हाला आशीर्वाद येत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो सहभागिता किंवा मंडळीमध्ये असणं कशाचं दर्शक आहे? माडीवरच्या खोलीमध्ये 120 लोक एकत्र होते, फेलोशिपमध्ये होते, सहभागितेमध्ये होते. काय झालं त्याचा परिणाम? सगळेजण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले गेले. त्याच्यापैकी एखादा म्हटला असता मी अपोस्टल आहे, मी प्रेषित आहे, मी प्रभू बरोबर राहिलो आणि जर मी घरी राहिलो तर भरेल, तो भरला असता का? इथं चाहे विश्वासणारा असो, इथं चाहे सेवक असो, चाहे पुढारी असो, कोणीही असा, मग 5 पदरी सेवेतला असो किंवा विश्वासणाऱ्यातला असो, आमच्यासाठी सहभागिता किंवा रविवारी भक्तीमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जर तो घरी राहिला तर तो अभिषेक काय करतो माहिती का? तो गमावतो. तो अभिषेक काय करतो? तो गमावतो. आणि म्हणून ज्यावेळेस तो मंडळीमध्ये राहतो त्यावेळेस तो अभिषेकापासून वंचित राहत नाही, नाही का? म्हणून नेहमी आम्ही एकत्र असणं गरजेचं आहे. म्हणून जर आम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिली गोष्ट काय घडते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये? तर तुमची आत्मिक आग हळूहळू विझू लागते. आमच्यामध्ये अभिषेक जो राहतो ना, तो काय होतो माहिती आहे का? समजलं का? म्हणून तो पेटता ठेवणं गरजेचं आहे. तो कसा ठेवणं गरजेचं आहे? पेटता. परंतु जिथं आम्ही सहभागिता तोडतो ना, तिथं आमचा अभिषेक विझला जातो. आमचा अभिषेक काय होतो? विझला जातो. म्हणून आम्ही रोमकाराच्या पत्रामध्ये पाहिलं, आत्म्यामध्ये कसे असा, आत्म्यामध्ये कसे असा, उत्सुकता वाटायला पाहिजे आम्हाला. आणि हे केव्हा राहील? ज्यावेळेस तो पेटता अभिषेक आमच्या जीवनामध्ये राहील. बरोबर आहे का? आणि म्हणून आम्ही पाहिलं दाविदाचं उदाहरण. तो काय म्हटला? ते मला परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हणाल्याने माझा अंतःकरण आनंदित झालं. नाही का? आम्हाला काय असायला पाहिजे? आनंद असायला पाहिजे. जर सहभागिता आहे तर अभिषेक टिकून राहतो. जिथं सहभागिता तुटली जाते अभिषेक काय होतो? मंदावल्या जातो. म्हणून दुसरी गोष्ट काय होते या लोकांच्या जीवनामध्ये? तर तुम्ही आत्मिक हल्ल्यांना सहज बळी पडता. जे मंडळीतल्या उपस्थितीला महत्त्व देत नाही ना, त्या लोकांच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल लेवलवर आध्यात्मिक हल्ले होत राहतात. काय होत राहतात? आत्मिक रीतीने हल्ले होत राहतात. आणि मग जर आम्ही वचनामध्ये जर पाहिलं तर उपदेशकाचं पुस्तक अध्याय 4, 9 आणि 10 वचन कोणीतरी पटकन वाचायचंय. आणि दुसरं उपदेशकाचं पुस्तक अध्याय 4, 9 आणि 10 वचन. एकट्यापेक्षा दोघे बरे. एकट्यापेक्षा किती बरे? एकट्यापेक्षा किती बरे? दोघे बरे. सहभागिता. प्रभू काय म्हटलं? जिथे माझ्या नावाने दोघे एकत्र आहे त्या ठिकाणी मी आहे. देवाची उपस्थिती आहे. दोघं म्हणजे तिथं काय आली? सहभागिता आली. दोघं म्हणजे काय आली? फेलोशिप आली. नाही का? म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये इथं पाहतो एकट्यापेक्षा दोघे बरे. पुढं कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना कसं फळ प्राप्त होईल? चांगलं फळ प्राप्त होईल. हालेलुया. त्यांच्या श्रमाचं त्यांना काय होईल? काय होईल? त्यांना चांगलं फळ प्राप्त होईल. महत्वाचं. पुढं त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल. त्यातला एक जर पडला तर त्याचा सोबती त्याला काय करील? हात देईल. नाही का? म्हणून आम्ही पाहतो इथं फेलोशिप आली. इथं काय आली? फेलोशिप आली. बरोबर ना? म्हणून ज्या वेळेस आम्ही पाहतो एक जर पडला तर दुसरा त्याला काय करील? हात देईल. म्हणून आमचं एकत्र मिळणं आम्ही कधी सोडता कामा नये. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर नेहमी ही अपेक्षा करतो आम्ही सहभागितेत असावं देवाच्या, आम्ही सहभागितेत असावं विश्वासणाऱ्यांच्या, आम्ही सहभागितेत असावं सेवकाच्या, आम्ही सहभागितेत असावं मंडळीच्या. आणि जिथं सहभागिता तुटते ना तिथं सैतानाला हल्ले करण्यासाठी वाव मिळतो.
बरोबर आहे का? मग पवित्र शास्त्रामध्ये आदाम आणि हव्वा जे देवाने निवडलेलं प्रथम जोडपं होतं, यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो हव्वा ज्यावेळेस एकटी होती त्यावेळेस कोण आलं? एकटे राहू नका. कसे राहू नका? सहभागितेत राहा. फेलोशिप विना, मंडळी विना, त्या सहभागितेविना जर राहताल तर आमच्या आध्यात्मिक जीवनावर काय होतील माहिती आहे का? नेहमी हल्ले होतील आणि आमचे जीवन आशीर्वादाकडे न जाता आमचं जीवन शापास कारणीभूत ठरेल. का? कारण आम्ही सहभागिता काय केली माहिती आहे का? तोडलेली आहे. म्हणून सहभागिता आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही प्रेषित पौलाच्या जीवनातून पाहतो, प्रेषित पौल नेहमी संकटात असायचा. कशात असायचा? संकटात. नेहमी त्याच्यावर हल्ले व्हायचे. परंतु प्रेषित पौलाने सहभागिता, फेलोशिप कधी तोडली का? कधी तोडली का? कधीच तोडली नाही. त्याचा हा परिणाम झाला, जरी हल्ले झाले तरी परमेश्वराने त्याला वाचवलं, नाही का? म्हणून आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही मंडळीपासून, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सहभागितेपासून विभक्त होतो ना, आमच्या आध्यात्मिक जीवनावर हल्ले होत राहतात. काय होत राहतात? 1 पेत्र 5:8 वचनामध्ये म्हटलंय, सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे काय करतो? शोधत फिरतो. सैतान नेहमी शोधत फिरतो. इयोबाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. तो धार्मिकतेत होता, नाही का? आणि वचनामध्ये परमेश्वरने विचारलं, त्याच्याकडे लक्ष गेलं का? तो म्हटला, हो, त्याच्याकडेच माझं लक्ष आहे. बरोबर ना? म्हणून आमच्यावर वॉच असतो, कुठं संधी मिळेल याच्यासाठी, नाही का? म्हणून आम्ही कधीही सैतानाला वाव देता कामा नये, कधीही सैतानाला संधी देता कामा नये. हे कोण अपेक्षित? परमेश्वर अपेक्षित. म्हणून दुसरी गोष्ट काय होते माहिती आहे का? सहभागितेपासून किंवा रविवार भक्तीला गांभीर्याने न घेणं आमच्या आध्यात्मिक जीवनावर हल्ले करणारं ठरलं जातं. समजलं का? म्हणून सहभागिता अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची आहे. इस्रायल लोकांना नियम होता, त्यांना मंदिरामध्ये यावंच लागत होतं. ज्यावेळेस त्यांची उपस्थिती तिथं असायची त्यावेळेस ते आशीर्वादित असायचे, परंतु जेव्हा उपस्थिती नसायची त्या आशीर्वादापासून काय असायचे? वंचित असायचे. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आमच्या सहभागिता अत्यंत महत्वाची आहे. दुसरा मुद्दा आपण पाहिला. तिसरा मुद्दा जर आम्ही पाहिला तर तुमची आत्मिक विवेक दृष्टी कमकुवत होऊन जाते. काय मुद्दा आहे तिसरा? मोठ्याने बोला. आत्मिक विवेक दृष्टी काय होऊन जाते? कमकुवत होऊन जाते. नीतिसूत्र अध्याय 11 आणि 14 आणि दुसरे राजे याचं 5वं वचन जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय, गेहजी हा संदेशासोबत राहत होता. कोणासोबत राहत होता? संदेशासोबत. कारण त्या काळामध्ये संदेशांची शाळा कोण चालत होतं? एलिया चालवत होता. ती शाळा कुणी चालवली? अलिशाने चालवली. आणि म्हणून गेहजी कोणाबरोबर होता? सहभागितेत होता ना, तिथं संदेश त्यांच्या सहभागितेत होता. बरोबर ना? म्हणून साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस तो त्या सहभागितेपासून तुटला गेला, काय झालं? सहभागितेपासून गेहजी काय झाला? तुटला. परिणाम काय झाला? त्याच्या जीवनामध्ये मोह आला. कशाचा? पैशाचा. का धनाचा मोह आला? कारण त्याची आत्मिक विवेक दृष्टी काय झाली? कमकुवत झाली. त्याची सहभागिता काय झाली? बदलली गेली ना. एलिया बरोबर अलिशा घडला. अलिशाला नामान पैसे घेऊन आलेला होता, बरोबर ना? नामानाने घेतले नाही. अलिशाने घेतले नाही. घेतले का? नाही घेतले. परंतु गेहजीला तर द्यायलाही नव्हता आला. तरी तो काय म्हटला? मागच्या 8-15 दिवसात गायकवाड ब्रदर मला पैसे देत होते, घ्या. मी म्हटलं नको. नको म्हटलं. काय मला सांगा, पैसे कुणाला नको असतात का? परंतु आध्यात्मिक व्यक्तीला त्या गोष्टी नाही एवढ्या महत्वाच्या वाटत. समजून घ्या तुम्ही. इथं आम्ही पाहतो गेहजी त्या संगतीपासून काय झाला?
तुटला गेला. आता एलिया आणि आलिशा यांची जी संदेशांची शाळा असेल, तो एलिया किती कडक स्वभावाचा आहे. त्याच्या संगतीमध्ये आलिशा घडला, तो किती कडक स्वभावाचा आहे. त्यांच्यामध्ये मोह दिसतो का तुम्हाला पैशाचा? त्या विधवेकडे गेला तो भाकर मागण्यासाठी. आहाबाला जर म्हटलं असतं तर मला डबा पाठवून दे, तर मी तुम्हाला सांगतो आहाबाने त्याला दररोज डबा पाठवला असता, म्हटला असता बाबा खरं आहे का नाही. परंतु अभिषेक किंवा ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत ना, त्याच्यासाठी संदेश ते कधीच जगत नाही. चमत्कार आमच्या लाभासाठी आहेत का? त्याला गैरफायदा घेणं म्हटलंय नाही का. परंतु गेहजीची आत्मिक विवेक बुद्धी कशी होती? कमकुवत. म्हणून त्याने काय केले? पैसे घेतले. आणि त्याचा परिणाम काय झाला बरं? कोड आले ना. म्हणजे आशीर्वादित होण्यापासून त्याच्या जीवनामध्ये काय मिळालं त्याला? म्हणून चांगल्या सहभागितेत राहायला पाहिजे. आलिशाला एलिया भेटला. कसं जीवन घडलं त्याचं? कसं जीवन घडलं? उत्तम जीवन घडलं ना. गेहजीला कोण भेटला? आलिशा भेटला. घडलं का त्याचं जीवन? दोष आलिशामध्ये नव्हता, दोष गेहजीच्या विचारसरणीमध्ये होता नाही का. म्हणून आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार की शाप येणार आमच्या कृतीवरून ठरलं जातं. कशावरून ठरलं जातं? याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, हा तरी आलिशा बरोबर होता, यहुदा प्रभू बरोबर होता, बरोबर ना, प्रभू बरोबर होता. एवढं करून त्याला काय बनवलं? खजिनदार बनवलं. सगळ्यात आवडतं पद बरं का मंडळांमध्ये. काही जण म्हणतात सगळे पद जाऊ द्या, परंतु मंडळीतलं कुठलं पद? बरोबर ना. कोणतं पद? छोट्या मंडळाचा हा विषय नाही, ज्यांचा व्यवहार मोठा आहे ना त्या मंडळाबद्दल. अनेकांना काय वाटतं? त्या मंडळीचं कोणतं पद मला असायला पाहिजे? खजिनदाराचं. बरोबर ना. afratafre.com. आणि म्हणून आम्ही पाहतो अनेक मंडळांमध्ये, अनेक सेवकांमध्ये, अनेक कमिट्यामध्ये भांडणं झालेत. कशामुळं? ह्या रोलमुळं. प्रभूला वाटलं याने तरी आज संतुष्ट होईल, खजिनदार बनवलं, परंतु शेवटी त्याने माती खाल्ली का नाही? का? कारण त्याची आत्मिक विवेक बुद्धी काय होती? कमकुवत होती. तो प्रेषितांची सहभागिता त्याने सोडली, त्याने प्रभू येशूची सहभागिता सोडली. आणि कुणाला जाऊन भेटला? कुणाला जाऊन भेटला? चुकीचे लोक, ज्यांनी प्रभूला वधस्तंभावर दिलं, त्यांच्याबरोबर त्याने काय केला? सौदा केला. म्हणून फेलोशिप तुटली. जीवन आशीर्वादित राहिलं का? नाही राहिलं ना. म्हणून आमच्या जीवनामध्ये चांगले सहभागिता लाभणं हे आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. कशी सहभागिता? मग जर चांगली सहभागिता लाभली ना, चांगले सेवक लाभले, चांगली मंडळी लाभली ना, तर आमचं जीवन सुधारणं कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या हातामध्ये. आणि जर आपण सुधारलो नाही, आपला आध्यात्मिक रीतीने काय होतो? नाश होतो. आणि त्याला जबाबदार कोण राहतं? आपण स्वतः राहतो. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, आमचं जीवन आम्ही सांभाळणं गरजेचं आहे आणि संगतीपासून आम्ही कधीही दूर जाता कामा नये. चौथी गोष्ट जर आम्ही पाहिली तर असं म्हटलंय, तुम्ही संगतीतून किंवा सहभागितेतून मिळणारे सामर्थ्य गमावून बसता. काय म्हटलंय? सहभागितेतून मिळणारे सामर्थ्य काय करून बसता? गमावून बसता. देवाच्या वचनामध्ये म्हटलंय प्रेषित 2:42, तिथं काय म्हटलंय माहिती आहे का? ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यामध्ये काय असे? तत्पर असे. त्याच्यातून त्यांचं जीवन काय व्हायचं? आशीर्वादित व्हायचं. समजलं का? म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही एलियाच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, एलियाने कर्मल्य डोंगरावर मोठा विजय मिळवला. कुठं विजय मिळवला? स्वर्गातून अग्नी उतरून आणला. आणि सगळ्या लोकांनी पाहिलं एलियाचा देव जिवंत आहे. काय पाहिलं? एलियाचा देव काय? जिवंत आहे. आणि त्या ठिकाणी देवाचं मोठं गौरव झालं. परंतु त्याच ठिकाणी अजून एक गोष्ट घडली. ज्यावेळेस
एलियाने बालाच्या संदेष्टांना मारलं. इजबेलीला ते आवडलं नाही. कोणाला नाही आवडलं? इजबेलीला. आणि ते न आवडल्यामुळं इजबेलीने त्याला धमकी दिली. कशाची धमकी दिली? तुला मारून टाकणार. आणि त्या वेळेमध्ये एलियाला इतकं एकटं वाटलं. एलिया म्हणतो, देवा मला मारून टाक. काय म्हणतो? मला काय कर? एवढा अभिषिक्त संदेष्टा जो राजाला घाबरत नाही. कोणाला घाबरत नाही? राजाला नाही घाबरत, त्याला भीती वाटत नाही. आणि एवढा अभिषिक्त असणारा संदेष्टा त्या इजबेलीने दिलेल्या धमकीमुळे पळून चालला. तो म्हणतो, देवा मला मारून टाक. कारण त्याला एकटं वाटलं. काय वाटलं? तो देवाशी बोलत असताना काय म्हणतो? मी एकटाच उरलोय. मी काय झालो? एकटाच उरलो. म्हणजे त्याची सहभागिता काय झाली? तुटली गेली. त्याची फेलोशिप काय झाली? तुटली गेली. बरोबर ना? मग ज्यावेळेस ती फेलोशिप तुटली ना, तर त्यावेळेस तो म्हणतो, मला मरण आलेलं बरं. मग जर तो सहभागितेत असता, तो फेलोशिपमध्ये असता, तर त्या लोकांनी त्याच्यासाठी जर प्रार्थना केल्या असत्या, त्या लोकांनी जर त्याला धीर दिला असता, तर त्याला त्या धमकीचं काही वाटलं असतं का? नाही ना. वाटलं असतं का? नाही. म्हणून ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी आम्ही पाहतो, त्याला गमवावं लागली ती सहभागिता आणि तो पळत सुटला इकडं तिकडं. आणि त्यानंतर देव त्याला सांगतो, एलिया असं समजू नको की तू एकटा आहे. ज्यांनी बाला पुढे अजून आपले गुडघे टेकले नाही, असे 7,000 लोक मी अजून जपून ठेवले आहे, राखून ठेवले आहे. किती लोक? आम्हाला दिसत नाही अनेकदा किती लोक आहेत सहभागितेमध्ये. आणि आम्ही आध्यात्मिक रीतीने कमकुवत झाल्या कारणाने आमच्या आसपास आम्हाला वाटतं अरे लोकच नाहीत. परंतु प्रभू काय म्हणतो माहिती आहे का? मी किती लोक ठेवलेत? 7,000 लोक. हा बोलतोय एकही नाही, मी एकटाच उरलोय. देव काय म्हटला? किती उरलेले आहेत? 7,000. मग विचार करा. मग त्या 7,000 पैकी एकाचंच उदाहरण मी तुम्हाला देतो. मग देवाने त्याला म्हटलं, ज्यावेळेस तो थकला होता तो काम करून, सेवा करून, बरोबर ना? मग अशा समयामध्ये देव त्याला म्हणतो, एक काम कर, तुझ्या जागी आलिशाला संदेष्टा नेम. तुझ्या जागी आलिशाला काय नेम? ज्यावेळेस हा गेला, याने आपला झगा त्याच्यावर टाकला, याने पाचारणाबद्दल त्याला सांगितलं. आणि आलिशा म्हटला, मला माझ्या आईबापाचा निरोप घेऊन येऊ दे. राग आला त्याला. काय आला त्याला? राग आला त्याला. तो म्हटला, मी तुझं काय केलंय? देवाने सांगितलं म्हणून फक्त निरोप दिला. तुला येऊ वाटलं ती नाही तर नको येऊ, साध्या भाषेत आहे. आणि तो निघाला. परंतु आलिशा असा होता ना त्या 7,000 पैकी, की त्याने काय केलं? त्या काळातला मोठा शेतकरी आहे तो. बैलाच्या अनेक जोड्या घेऊन नांगरट करत होता. साधा माणूस आहे का? नाही ना, चांगला शेतकरी. त्याला ज्यावेळेस पाचारण मिळालं, त्यांनी तो सगळं लाकडं बिकडं मोडून तोडून टाकले, जाळून टाकले, होम केला, आनंद उत्सव साजरा केला. तो एलियाच्या मागे गेला सेवा करण्यासाठी. समजलं का? मग त्याला त्या शेतीपेक्षा काय महत्वाचं वाटलं? देवाची सेवा महत्वाची वाटली. आणि तो सगळं काही सोडून माग परतण्याचा मार्गच त्याने बंद केला. आणि तो जाऊन कोणाची सेवा करू लागला? एलिया. आणि त्याच आलिशाला परमेश्वराने एलियानंतर संदेष्टा बनवलं. म्हणून ज्यावेळेस सहभागिता तुटली जाती ना, त्यावेळेस आम्ही नैराश्यामध्ये जातो. कशामध्ये जातो? नैराश्य. आम्ही दुःखामध्ये जातो. आम्ही ओझ्याने दबले जातो. आमच्यावर अटॅक होतात. आम्ही भीतीने ग्रासले जातो. म्हणून आंबा प्रत्येकासाठी सहभागिता अत्यंत काय आहे? महत्वाची आहे. म्हणून एलियाच्या जीवनातून आम्हाला हे पाहावयास मिळतं. 5वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर असं म्हटलंय, तुमचे लक्ष देवावरून हटून केवळ जगण्याच्या संघर्षावर केंद्रित होते. कशावर? जगण्याचा संघर्ष. काय म्हटलंय? पुन्हा एकदा वाचतो. तुमचं लक्ष देवावरून हटून केवळ जगण्याच्या संघर्षावर केंद्रित होते. लुकृ शुभवर्तमान अध्याय 10 38 ते 42.
आता बघा पवित्र शास्त्रामध्ये मत्तय 6:33 मध्ये म्हटलंय, तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवा. सहज मिळतं का ते? कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी झटावं लागतं, बरोबर ना? आशीर्वादी जीवनासाठी याकोबाला झोंबी करावं लागली का नाही? का फुकट त्याला आशीर्वाद मिळाले? दावीद ज्यावेळेस राजा झाला, दावीदाला अनेक चढ उतारावून जावं लागलं का नाही? यौसेफ ज्यावेळेस राजा झाला, त्याला अनेक चढ उतरावून जावं लागलं का नाही? दानिएल ज्यावेळेस सर्वश्रेष्ठ पुढाऱ्यामध्ये होता, त्याला संकटातून त्रासात जावं लागलं का नाही? परंतु ज्यावेळेस ते गेले ना, त्यांनी धार्मिकता मिळवली, त्यांनी नीतिमत्व मिळवलं, त्या कारणाने परमेश्वराने त्यांना आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर ठेवलं, नाही का? म्हणून आमचा उद्देश काय असायला पाहिजे? जगिक धन नव्हे, जगिक गोष्टी नव्हे, तर धार्मिकता मिळवणं आमच्या जीवनाचा काय असायला पाहिजे? उद्देश असायला पाहिजे. म्हणून आता आम्ही जो विषय पाहिला की तुमचे लक्ष देवावरून हटून केवळ जगण्याच्या संघर्षावर काय होऊन जातं? केंद्रित होऊन जातं. कामाला जायचंय, हा, घरी जनावरं आहेत पाळक साहेब, त्याच्यामुळं मला संडेला येता येत नाही. पाहुणे संडेलाच येणार होते पाळक साहेब, त्याच्यामुळं रविवार भक्तीला येता आलं नाही. काय झालं, अचानक काम निघालं पाळक साहेब, त्याच्यामुळं मला येता आलं नाही. माझं तब्येत बरी नव्हती, थंडी आली, ऊन आलं, पाऊस आला, काहीतरी कारण मनुष्य सांगतो, बरोबर आहे का? त्याला गांभीर्य वाटतं का? आजारी होतो, काय होतं तर थोडा ताप आला होता, सगळीकडे फिरला दिवसभर गाडीवर, परंतु त्याला ताप कधी आला? बरोबर ना? चुकीची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही पाहतो ज्या वेळेस मंडळीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो तो प्रभू एका याच्यात म्हणतो लोकांना बोलून आणा. त्यांनी सबबी सांगितले. एक जण म्हटलं मी काय केलं, नवीन बैलाची जोडी घेतली, त्याच्यामुळं मला येता आलं नाही. दुसऱ्याने काय सांगितलं, आत्ताच लग्न झालंय, त्याच्यामुळं मला बायकोच्या जवळ बसायचंय, तिला एकटं वाटू नये, बरोबर ना? असे अनेक कारण मनुष्य सांगतो का? कारण त्याचं प्रेम सर्वाधिक देवावर नाही. आणि ज्यावेळेस देवावर सर्वाधिक प्रेम असेल ना, तर आमच्या जीवनामध्ये सर्वात प्रथम कोण राहील माहिती आहे का? येशू राहील, देवाचं राज्य राहील, मंडळी राहील, रविवार भक्ती राहील. आणि जर ते राहील तर आमचं जीवन आशीर्वादित असेल. लूकऋषीवर्तमान अध्याय 10 38 ते 42 मोठ्याने. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. दुसऱ्याकडे कोणाकडे बायबल नाही करे, सूचना दिली, वाच बेटा. मग तो पुढे जात असता तो एका गावात आला. तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याच्या आपल्या घरी स्वागत केले. तेव्हा मार्था नावाच्या स्त्रीने त्याच्या घरी स्वागत केलं. इतकी स्वागत करणारी बाई नाही. या पाळक साहेब या चहा करते तुम्हाला, काहीतरी थंड सांगू का? थम्सअप घ्या, स्प्राईट घ्या, टरबूज कापा, पास्टरला खरबूज खाऊ घाला, एसी लावा, फॅन लावा रे. मार्था कोण? मार्था. पुढं तिला मरिया नावाची एक बहीण होती. तिला मरिया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून भाषण ऐकत राहिली. परंतु हे स्वागत करणारीला काही वेळ नाही भेटला. पुढं वाच. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली. आता साधं गणित आहे काय? वराड आलतं काय मार्थेकडं? का मरियाला पाहिला कोणी माणसं आले होते असं काही झालंय का? तिची तारांबळ उडाली म्हटलंय. गावाचं जेवण बनवायचं होतं का तिला? असं म्हटलंय. काम फार पडल्यामुळे तिची काय उडाली? असं काय काम केलंय तिने? नेहमी काम तर आमच्या मरणापर्यंत आम्हाला संगती असणार आहे, परंतु वचन आम्हाला सांगते या मार्थेने आगत स्वागत तर उत्तम केलं, परंतु देव त्या आगत स्वागतावर संतुष्ट नव्हता. देवाची अपेक्षा होती त्या मार्थेने परमेश्वराला वेळ देणं अपेक्षित होतं. काय अपेक्षित होतं? मार्थेने प्रभूला वेळ देणं अपेक्षित होतं. पुढे ही मार्था काय म्हणते? आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? बघा, प्रभूजी पास्टर, अहो ती ऐकत बसली तुमचं. पास्टर अहो तो बसलाय ऐकत तुमचं. हे काम कोण करणार?
अरे जो प्रभू शम्रोनी स्त्रीला म्हणतो मला पाणी दे, बरोबर ना, त्याच्यानंतर त्यांचं संभाषण होतं. अरे हा पाणी पेलाच नाही ना, पेला का? त्याने गॉस्पेल शेअर केलं का बरं? कारण महत्वाचं तेच आहे ना. मग देवाच्या वचनामध्ये त्याने शुभवर्तमान शेअर केलं आणि त्यावेळेस त्याने फक्त त्या स्त्रीलाच नव्हे तर त्या गावाला जिंकलं. कशाला जिंकलं? गावाला. जर तो तहानलेला असताना पाणी न पिता अख्ख्या गावाला जिंकतोय तर मरियेने जरी जेवण करून ठेवलंय तो खाईण्याची काही गॅरंटी आहे? कारण तो संतुष्ट कशामध्ये असणार आहे? देवाचं वचन सांगतं खाण्यापिण्यात देवाचं राज्य आहे का? तर कशात आहे? सामर्थ्यात आहे, नाही का? आणि म्हणून ते वरून म्हणते प्रभूजी मरियेला काय करा सांगा. तुम्हाला वाच बेटा तेच वचन. मला सहाय्य करावयास तिला सांगा. हा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग महत्वाची गोष्ट, मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. जे लोक परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतात ना, ते आपल्या जीवनाचा सर्व भार परमेश्वरावर टाकून देतात. कोणावर टाकून देतात? परमेश्वरावर. ज्यावेळेस ते भार टाकून देतात ना, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये, जसं पेत्र लिहितो, तुमची सर्व चिंता काळजी कोणावर टाका? प्रभूवर टाकून द्या. टाकून दिली ना. परंतु इथं मार्थेला प्रभू काय म्हणतो? तू पुष्कळ काय करतेस? दगदग व काळजी करतेस. म्हणजे हिने आपला भार टाकलाय का? ही स्वतःच वाहत होती म्हणून प्रभूने तिला सहाय्य केलं का? आपले भार स्वतः नका वाहत बसू, बरोबर ना. देवाचं वचन सांगता, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला ख्रिस्ताकडे येऊन पहा, तुम्हाला विसावा भेटेल. कोणाकडे? आणि तो विसावा असा असेल ना, तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. म्हणून मार्था दगदग करत आहे, मार्था चिंता काळजी करत आहे, मार्था सगळ्या कामातच तिचं लक्ष आहे. आणि पुढं वरून तक्रार करती, मरिया बसली तिथं. पुढं वाचा. परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. मरियेने कसा? चांगला. सहभागिता निवडली तिने, काम नाही निवडलं. मग घरातली सहभागिता असेल, मंडळीतली सहभागिता असेल, सहभागिता महत्वाची. आणि तिथं प्रभू म्हणतो मार्थेने कसला वाटा निवडून घेतलाय? चांगला वाटा निवडून घेतलाय. तो तिच्यापासून, मरियेने चांगला वाटा निवडून घेतलाय, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. म्हणजे त्याचं प्रतिफळ तिला मिळेल. एकीने जेवण बनवलं, एकीने सगळ्या गोष्टी बनवल्या, परंतु दुसरी प्रभूच्या सानिध्यात बसलेली आहे. कोणतं महत्वाचं आहे? बरोबर ना. काही लोकांना वाटतं मी संडेला जर जॉबला गेलो ना, माझी गरज आहे आणि मला कामाला जाणं गरजेचं आहे, जातात लोक. परंतु कोणाला नाकारून माहिती आहे का? परमेश्वराला. आणि हे लोक धावत राहतात. त्यांच्या कमाईवर देवाकडून बरकत कधीच येत नाही. परंतु ज्यावेळेस ते देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतात, आणि जसं आम्ही पाहतो, आज शब्दाचा विषय येत नाही, परंतु मंडळीतली भक्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याला वेळ देणार, आपले दुकानं बंद ठेवणार, आपले कामकाज बंद ठेवणार. आणि ज्यावेळेस ते भक्तीला वेळ देतात ना, त्यावेळेस त्यांच्या कमाईवर देवाचा हात असतो. कोणाचा हात असतो? मग एखाद्याने 5,000 लोकांना पुरल एवढं धान्य कमवून ठेवलं, तर त्याला किती मेहनत लागेल? किती लागेल? ना की 9 येतील त्याला, बरोबर ना. परंतु दुसरा एक आहे, त्याचा भाव परमेश्वरावर आहे, त्याची श्रद्धा परमेश्वरावर आहे, आणि त्याला माहित आहे माझा प्रभू माझ्यासाठी काही करू शकतो. मग याच्याकडे थोड्याशा भाकऱ्या आणि मासे असले तर कोणाचं पुरण? समजलं का? म्हणून आम्हाला वाटतं मी लय मोठं कमवलं म्हणजे मला पुरण, असं होत नाही. त्याच्यावर आशीर्वाद असतो का? नाही. म्हणून काही परिवारामध्ये तुम्ही पाहता, तुम्ही कमवता परंतु ते पुरत नाही.
तुम्ही कमवता, परंतु ते पुरतं का? नाही. आणि शेवटी काय असतं? पाळक साहेब काहीच हातात नाही. कसं राहणार आहे? देवाला प्रथम स्थान द्या. तुमच्या कमाईवर ज्यावेळेस आशीर्वाद येतील ना, मुखात नव्हे तर कृतीमध्ये ही गोष्ट असेल, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, मला काहीच म्हणे नाही. स्तोत्र 23:1, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. स्तोत्र 34:10, तरुण सिंहास वान पडेल, परंतु त्याच्यावर भाव ठेवणाऱ्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. फिलिप्पी 4:19, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज गौरवाने पुरवेल ना. केव्हा? ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये फर्स्ट देव असेल, त्याला प्रथम स्थान असेल, आणि ज्यावेळेस सर्वाधिक प्रेम आमचं देवावर असेल ना, तर अनुवाद 28 मध्ये मी तुझं तेल, मीठ, पीठ, काठवट, परात, सगळं काही, शेतीवाडी, गुरे ढोरे, शेरडे मेंढरे, लेकरं बाळ सगळं काय करील. परंतु जर ती सहभागिता नाही, फेलोशिप नाही, देवाला प्रथम स्थान नाही, देवावर सर्वाधिक प्रेम नाही, आम्ही या आशीर्वादापासून वंचित राहणार नाही का? म्हणून आम्ही पाहतो इथं मार्थेला प्रभूने सुनावलं, आणि मरियाला काय म्हणतो माहिती आहे का? अनेकांच्या जीवनामध्ये आजही पाहतो आम्ही ते संसाराची चिंता आणि जबाबदाऱ्यामध्ये अडकून पडलेले आहे. देवाला आपल्या जीवनामध्ये काम करू द्या. कोणाला? देवाला काम करू द्या. म्हणा प्रार्थनेमध्ये, प्रभू माझ्या कुटुंबात तू काम कर, माझ्या जीवनात तू काम कर. हृदयापासून आलं ना, आणि ज्यावेळेस तो काम करायला लागेल ना, तिथं आशीर्वादाची रेलचेल असेल. परंतु ज्यावेळेस आम्ही स्वतः वडत राहतो ना, देव आम्हाला ओढू देतो. सपोर्ट करतो का? नाही करत. तो म्हणतो वडतो ना, तू वड. कुठपर्यंत? कुठपर्यंत? समजलं का? म्हणून सहभागिता कशी आहे? अत्यंत महत्वाची. सहभागिता कशी आहे? अत्यंत महत्वाची. मग आम्ही पाहतो सहभागिता जर नसेल ना, आत्मा विजला जातो. आत्मा काय होतो? प्रभू येशू वधस्तंभावर दिला गेला. त्याच्यानंतर आम्ही पाहतो सगळे शिष्य खिन्न झाले. कसे झाले? दुःखी. किती नैराश्यात असतील ते. ऊर्जा राहिली का त्यांच्यामध्ये? नाही राहिली ना. परंतु क्षणात असं झालं, 2 शिष्य अम्माऊस गावाला चालले होते, त्यांच्यामध्ये प्रभू उतरून आला, आणि ज्यावेळेस तो प्रभू त्यांच्याबरोबर बोलू लागला ना, त्यांच्या अंतःकरणाला उकळ्या फुटत होत्या. चहा होते का ते? का उकळ्या फुटत होत्या? काही काही वेळेस ज्यावेळेस अभिषेकामध्ये वचनं तुमच्याकडे येतात ना, एखादं वचन हृदयाशी कनेक्ट होतं आणि आपला फील होतं, देवाचा आत्मा आम्हाला स्पर्श करत आहे, नाही का? ते काय आहे? ते उकळ्या फुटणं आहे. ते काय आहे? उकळ्या फुटणं. आणि हे शांत झालेले लोक ज्यावेळेस प्रभू त्यांच्याबरोबर आला आणि ज्यावेळेस तो त्यांना सांगत होता, ते म्हटले ज्यावेळेस तो सांगत होता त्यावेळेस आपल्या अंतःकरणाला उकळ्या फुटत नव्हत्या. काय म्हणजे? देव त्यांना संजीवित करत होता, देव त्यांना पेटवत होता अभिषेकाने. समजलं का? म्हणून सहभागिता महत्वाची नाही का? अगोदर प्रभू वधस्तंभावर दिला म्हणून सहभागिता तुटली का नाही? परंतु ज्यावेळेस ती सहभागिता पुनर्स्थापित झाली, काय झालं? काय झालं? त्यांचा अभिषेक त्यांना पुन्हा फील झाला. हालेलुया. कारण पवित्र आत्मा त्यांना काय करत होता? स्पर्श करत होता. एक कुटुंब होतं आणि ते एका मंडळीमध्ये जायचं. त्यातला एक व्यक्ती नेहमी चर्चला जायचा आणि जवळपास तो 2-4 महिने मंडळीमध्ये आलाच नाही. आता नेहमी पाळकाला मंडळीची चिंता असते. पाळकाला नेहमी काय असते? चिंता असते. त्या काळामध्ये हा प्रार्थनेमध्ये होता, त्याला तिकडं जाणंच झालं. आणि एक दिवस त्याने ठरवलं, आज मी तिकडं जातो. थंडीचे दिवस होते. कशाचे दिवस होते? थंडीचे दिवस होते. आणि थंडीचे दिवस असल्या कारणाने संध्याकाळच्या वेळी ते पाळक तिथं गेले. तर जो विश्वासणारा होता त्या विश्वासणाऱ्याने त्या सेवकाचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर त्यांना चहा वगैरे दिला आणि ते त्या विश्वासणाऱ्याने एक शेकोटी पेटून ठेवली होती. त्या शेकोटीच्या बाजूला दोघंही बसले. दोघांचं बोलणंही चालू होतं आणि ते बसलेले असताना एकदम छान विस्तव पडलेला होता.
आणि बाहेर थंडी होती, परंतु तिथं उबदारपणा होता. तिथं काय होता? उबदारपणा. मग तिथं एक चिमटा होता. पाळकाने तो चिमटा घेतला आणि त्याच्यातला एक पेटलेला विस्तव चिमट्याने घेतला आणि एका कोपऱ्याला नेऊन ठेवला. काय केलं? कोपऱ्याला काय नेऊन ठेवलं? पेटलेला विस्तव. ज्यावेळेस तिकडे नेऊन ठेवला, हा विश्वासणारा बसून पाहत होता. तो पाळक येऊन बसला. पुन्हा त्या ठिकाणी थोडा वेळ झाला, त्यांचं बोलणं चालू होतं. त्या ज्यावेळेस कोळशाकडे त्या विश्वासणाऱ्याचं लक्ष गेलं ना, अगोदर लालबुंद असणारा कोळसा, पेटलेला कोळसा काय झाला होता? विझला होता. काय झाला होता? विझला होता. अगोदर त्याचा रंग कसा होता? लाल. नंतर कसा झाला? काळा. थोड्या वेळ पास्टर तिथंच बसले. त्या पाळकांनी पुन्हा चिमटा घेतला आणि गेले आणि पुन्हा तो विस्तव काय झाला? कोळसा काय केला? उचलला. पुन्हा आणून त्या पेटलेल्या लाकडांमध्ये ठेवला. तिकडं गेल्याने त्याचा कलर काय झाला? बदलला. परंतु जेव्हा पुन्हा तो त्या आगीमध्ये पडला ना, त्याचा गेलेला कलर पुन्हा त्याला आला. आता तो विझलेला नव्हता, तर आता तो काय झालेला होता? पेटलेला होता. ज्यावेळेस हे त्या विश्वासणाऱ्याने पाहिलं, त्याला पाळकाला काही सांगायची गरज पडली नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते पास्टर म्हटले, येतो आता मी. त्यावेळेस तो विश्वासणारा म्हटला, पाळक साहेब, मला जीवनातला सर्वात मोठा संदेश आज तुम्ही देऊन गेले. काय म्हटलं? जीवनातला सर्वात मोठा संदेश आज न बोलता शिकून गेले. पुढच्या संडेला ज्यावेळेस तो व्यक्ती चर्चमध्ये होता, त्यावेळेस त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो देवाला धन्यवाद देत होता, यासाठी की त्याचा होणारा विनाश त्या पाळकाच्या एका कृतीद्वारे वाचला गेला. समजलं जातं का? नेहमी आपली उपस्थिती मंडळीत असावी. हे पाळक तुम्हाला खतवला अशातला भाग नसतो. समजलं का? ते आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अरे जे प्रभू बरोबर असणारे शिष्य विजले गेले का नाही? आम्हाऊस गावात ज्यावेळेस ते चालले, त्यांच्या अंतकरणाला काय झाली? उकळी फुटली. म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो ते पुनर्स्थापित झाले. पुन्हा जर आम्ही पाहिलं तर शत्रू नेहमी अशा लोकांच्या शोधात राहतो. दावीद इतका मोठा राजा, गल्ल्यात आला, एका गोट्यात त्याने मारलं, असंख्य लढाया त्याने जिंकल्या. परंतु ज्यावेळेस त्याला युद्धाला जायचं होतं ना, सहभागिता होती ना, तो कोणाचा राजा होता? इस्रायल लोकांचा. इस्रायल लोक म्हणजे कोण? ज्याची प्रजा पवित्र आहे, नाही का? ती सहभागिता आहे. ज्यावेळेस दावीद लोक युद्धाला गेले, दावीद गच्चीवरच राहिला. सहभागिता काय केली? तोडली. आणि अशा वेळेस सैतानाने हल्ला केला. दावीद तिथं हरला. वासनेने त्याचा ताबा घेतला. समजलं का? समजलं का? म्हणून सहभागिता काय अत्यंत महत्वाची आहे. एकटेपणात राहू नका. सैतान एकटेपणात काय करतो? अटॅक करतो. हव्वा एकटी होती, अटॅक केला. दावीद एकटा होता, अटॅक केला. शमशोन एकटा होता, अटॅक केला. बरोबर ना? ते अशाच गोष्टी आम्ही पाहू शकतो. म्हणून त्या सहभागितेद्वारे दाविदाच्या जीवनामध्ये काय झालं? हे संकट आलं. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो लोटाला अत्यंत चांगली फेलोशिप मिळाली. कोणाला? लोटाला. आणि शून्यात असणारा लोट इतका आशीर्वादित झाला ना, तो त्याच्यामुळे नव्हता, तर तो अब्रामामुळे होता. कोणामुळे होता? कोणामुळे होता? अनेकदा आमच्या सेवकाचं आमच्यामध्ये असणं आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असतं. चांगल्या विश्वासणाऱ्यांचं आमच्यामध्ये असणं आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असतं. आणि कालांतराने म्हटलंय, त्यांना त्यांच्या गुराढोरासाठी तो प्रदेश पुरेना. प्रदेश काय होईना? पुरेना. त्याने सहभागिता तोडून टाकली. कोणाची? कुठपर्यंत आशीर्वादित होता? जोपर्यंत अब्रामाच्या बरोबर होता. गुरे ढोरे शेडे मेढरे घरदार झालं, सगळं काय झालं?
आणि आनंदात होता लोट, कारण त्याच्याकडे काही ऊन नव्हतं. परंतु त्याने ज्यावेळेस सहभागिता तोडली ना, त्याचा आशीर्वाद संपायला सुरुवात झाली. ते शहर असं होतं की जिथं पापी लोक होते. कसे लोक होते बघा, सहभागिता बदलली. सहभागिता काय झाली? बदलली. आणि ज्यावेळेस त्या नगराचं पाप एवढं होतं ना, की त्या लोटाच्या जीवनावर एवढं मोठं संकट आलं, त्याची संपत्ती सगळी नाहीशी झाली. जो प्रदेश त्याला पुरत नव्हता ना, ते सगळे शेंड मेंढर आकाशातून पडलेल्या अग्नीने काय करून टाकले? भस्म करून टाकले. त्या लोटाची बायको काय झाली? मिठाचा खांब झाली. आणि लोटाचं जीवन अतिशय खडतर झालं. काय कारण झालं त्याच्यासाठी? सहभागिता काय केली? सहभागिता काय केली? म्हणून अभिषिक्तांबरोबर आपली सहभागिता कधीच तोडू नका. समजलं का? का लोट आशीर्वादित होता? कारण तो अभिवचन असणाऱ्या सेवकाच्या समवेत होता, नाही का? म्हणून आम्ही पाहतो इथं त्याने आपले कुटुंब गमवले. त्याने आपलं काय गमवलं? कुटुंब काय केलं? गमवलं. पवित्र शास्त्रामध्ये पौलाबरोबर देमास नावाचा एक सेवक होता. कोण होता? आणि या देमासला जगी गोष्टी महत्वाच्या वाटल्या. कशाच गोष्टी? काय गमवलं त्याने बरं? सहभागिता गमवली. कोणाबरोबरची? पौलाबरोबरची. कोणाबरोबरची? त्याच्या टीम बरोबरची. परिणाम काय झाला? निघून गेला. सेवा देखील सोडावी लागली. देमासला सेवा काय करावी लागली? गमवावी लागली. म्हणून एक स्पिरिच्युअल लीडरशिप कधीही गमावता कामा नाही. समजलं का? सोपी गोष्ट नाही. आमच्यासाठी काय महत्वाचं आहे? आध्यात्मिक स्पिरिच्युअल लीडरशिप आमच्यासाठी महत्वाची आहे. आणि जिथं तुम्ही गमवाल ना, तर आपल्याला जरी वाटलं आपल्याच्या हातून काहीच घडू शकत नाही. समजलं का? म्हणून देमासला जगी गोष्टीची हाव होती. तो कोणाला सोडून गेला? पौलाला काय झालं? सोडून गेला. आणि काय झालं त्याचं? विनाश झाला. म्हणून चांगली सहभागिता कधी तोडायची नाही. म्हणून आम्ही पाहतो, एक वचन आपण वाचूया. इब्री लोकास पत्र अध्याय 3 आणि त्याचं 13 वचन. इब्री लोकास पत्र अध्याय 3 आणि त्याचं 13 वचन. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. समजलं का? इथं आम्ही पाहतो 6वा मुद्दा आहे. तुमचे अंतकरण सुधारणा आणि पश्चातापासाठी काय होऊन जाते? कठीण होऊन जातं. सहभागिता तोडल्याने अंतकरण कसं होऊन जातं? कठीण. सुधारणा नाही होत. फेलोशिप तोडली, मंडळीची सहभागिता तोडली, स्पिरिच्युअल लीडरशिपची रिलेशन तोडले, आमचं अंतकरण काय होऊन जातं? कठीण होऊन जातं. आणि म्हणून आता वाचा ब्रदर. तेच जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी काय करा? बोध करा. पुढं हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. समजलं का? एकमेकांना प्रतिदिवशी काय करा? बोध करा. नेहमी फेलोशिप याच्यासाठी महत्वाची आहे. दाविदाने बत्शेबेबरोबर व्यभिचार केला. काय केला? व्यभिचार. आणि महिने उलटले. हा दावीद पापात होता. काय उलटलं? महिने उलटले. दावीद कशामध्ये होता? त्याने पश्चाताप केला का? नाही केला. का पश्चाताप केला नाही? फेलोशिप नाही, सहभागिता नाही. समजलं का? काय नाही? सहभागिताच नाही. त्याने पश्चाताप नाही केला. देवाने नाथनाला दाविदाकडे पाठवलं. कोणाला पाठवलं? इथं पाळकीय सेवा आली. दावीद कोण होता? राजा होता. त्याचा याजक कोण होता? नाथन होता. संदेष्टा होता ना, बरोबर. आणि ज्यावेळेस हा गेला आणि दाविदाला त्याने काय केली? चूक दाखवली.
ज्यावेळेस चूक दाखवली ना, स्तोत्र 51 पटकन काढा. त्याला काय दाखवली दाविदाला? चूक दाखवली. आणि वचनामध्ये म्हटलंय दाविदाने अगोदर त्याचं अंतःकरण कठीण होतं, परंतु ज्यावेळेस फेलोशिप आली, जेव्हा पुन्हा एकदा त्याच्याकडे देवाच्या संदेशाला देवाने पाठवलं, त्याचं जीवन अंतःकरण प्रभूने काय केलं? पश्चातापयुक्त केलं. काय म्हटलंय? वाचा पटकन. हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. वाचत राहा. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. त्याने काय केला? पश्चाताप केला. काय केला? पश्चाताप केला. म्हणून त्याचं जीवन पुन्हा एकदा काय झालं? आशीर्वादित झालं. जर नाथान नसता तर दावीद आपल्याच पापात मेला असता. समजलं का? काय म्हटलं मी? मोठ्याने म्हणा सगळे, अजून मोठ्याने म्हणा थोडं. म्हणून सेवक या नात्याने आम्हाला गोड बोलणारे सेवक नकोत, आमच्यातल्या उणिवा दाखवणारे सेवक असायला पाहिजे. बरोबर ना? काहीचे कान चांगला ऐकायला त्यांना सवय असते, बरोबर ना? परंतु वाईट ऐकायची सवय लावून घ्या, तुमचं जीवन आत्मिक उन्नतीकडे जाईल. जर नाथान लाचार सेवक असता, तो म्हटला असता देवाने मला दाखवलं तू पाप केलंय, तू राजा आहे, काय हरकत नाही 1-2 पापाला. दाविदाने अशा दररोज सेवा पाहिल्या असत्या ना, विनाश कोणाचा झाला असता? बरोबर ना? परंतु नाथान गेला आणि नाथान म्हणतो तू चूक केलीस. तू काय केलंस? चूक केली, चूक दाखवली. तिथं पश्चाताप आला. तिथं काय आला? पश्चाताप आला. बिघडलेले नातेसंबंध पश्चातापाने पुनर्स्थापित झाले आणि देवाचं वचन सांगतं तो दावीद आशीर्वादित झाला, नाही का? म्हणून आपल्या सेवकांनी आपल्याला काय सांगायला पाहिजे? चूक सांगायला पाहिजे, दोष दाखवायला पाहिजे, कुठं चुकत आहे याचं मार्गदर्शन करायला पाहिजे आणि समोरच्याने देखील ते ऐकायला पाहिजे. नाहीतर सेवक अनेकदा सांगतात आणि जर त्या व्यक्तीचं गांभीर्याने घेणं नसेल ना, मग तिथं तत्व हे लागू होतं, ज्याचा हात मोडल. समजलं का? परंतु जे सुधारणा करतात ना, त्यांचं जीवन आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. म्हणून दाविदाने त्या सहभागितेद्वारे गमावलेले आशीर्वाद पुन्हा काय केले? प्राप्त केले. म्हणून आम्ही सहभागितेमध्ये नेहमी असायला पाहिजे. 7वा मुद्दा जर आम्ही पाहिला तर 7वा मुद्दा आहे, तुम्ही सामूहिक प्रार्थनेचे आत्मिक संरक्षण गमावता. सामूहिक प्रार्थनेचे आत्मिक संरक्षण काय करता? गमावता. मग या नात्याने चाहे विश्वासणारा असो किंवा सेवक असो, काय म्हटलं मी? किंवा सेवक असो, ज्यावेळेस मंडळी आपल्यासाठी प्रार्थना करते ना, त्यावेळेस एक संरक्षक कवच आपल्या भोवती निर्माण होतं. काय निर्माण होतं? ज्यावेळेस आपण सहभागिता तोडतो, मंडळी काही दिवस आपल्यासाठी प्रार्थना करते, परंतु ज्यावेळेस आपण पुन्हा कनेक्ट होत नाही, मंडळी आपल्यासाठी प्रार्थना करणं काय करते? बंद करते आणि त्यानंतर आमच्या जीवनावर अटॅक व्हायला सुरुवात होतात भयानक. म्हणून आम्ही सहभागिता नेहमी काय करायला पाहिजे? टिकून ठेवायला पाहिजे. मी सेवा कार्यामध्ये सेवा कार्य करतो, परंतु महाराष्ट्रामध्ये अगणित लोक माझ्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करत आहेत. समजलं का? इथेही पण अनेक जण बसले, आंटी झालं, नेहमी सांगतात पाळक साहेब तुमच्यासाठी प्रार्थना करा. अशा अनेक प्रभूमधले हात उंच करू नये, गुडघे टेकू नये, सातत्याने प्रार्थना रदबदल्या करत राहतात आणि त्याचा परिणाम काय होतो? विनाशापासून सेवक वाचले जातात. समजलं का? मग पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस पेत्र तुरुंगामध्ये गेला, पेत्र कुठं गेला? आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं मंडळी त्याच्यासाठी एकाग्रतेने प्रार्थना करत होती.
काय करत होती? त्याचा परिणाम काय झाला? देवाने देवाचा दूत पाठवला, जेलचे दरवाजे उघडले, आणि ज्यावेळेस पेत्र आला ना, त्यावेळेस रोदा नावाच्या मुलीने कडी उघडली. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो, त्यांनी म्हटलं पेत्र आलाय. बाकीच्यांनाही विश्वास वाटला नाही. त्यांना, मंडळीला वाटलं का विश्वास? परंतु मंडळीच्या प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य असतं ना, आधो लोकाच्या द्वारांचं हल्लेलुया. मंडळीच्या प्रार्थनेपुढं, मंडळी पुढं काहीच चालत नाही. म्हणून मंडळी साधी सुधी आहे का? समजलं का? या मंडळीच्या प्रार्थना जर पेत्राच्या पाठीमागे नसत्या तर पेत्राचा विनाश त्या जेलमध्ये झाला असता. समजलं का? म्हणून सेवकांसाठी देखील काय गरजेचं आहे? आणि विश्वासणाऱ्यांसाठी देखील काय गरजेचं आहे? मग ही केव्हा प्रार्थना होईल? ज्यावेळेस फेलोशिप असेल, सहभागिता असेल, नाही का? म्हणून आमची मंडळीशी सहभागिता अत्यंत महत्वाची, गरजेची, नाही का? म्हणून आम्ही पेत्राच्या जीवनामधून ही गोष्ट आम्ही पाहतो. 8वी गोष्ट जर पाहिली तर तुमची दाने सुप्त आणि निष्क्रिय बनतात. काय होतं अजून? तुमची दाने, वरदाने कशी होतात? पवित्र शास्त्रामध्ये तिमोथेच्या जीवनामध्ये संकट आलं. तिमोथेच्या जीवनामध्ये काय आलं? संकट आलं. आणि त्या संकटामुळे तो खचला. संकटामुळे तिमोथे काय झाला? खचला. आणि तो मंडळीच्या कामामध्ये, चर्चच्या कामामध्ये माग पडला. ज्यावेळेस प्रेषित पौल त्याला काय म्हणतो माहिती आहे का? त्याला आठवण करून देतो. तो काय म्हणतो? माझ्या हात ठेवण्याने तुला जे कृपादान मिळाले ते पुन्हा प्रज्वलित कर. माझ्या हात ठेवण्याने तुला काय मिळालंय? कृपादान मिळालं. ते काय कर? प्रज्वलित कर. असे मंडळीमध्ये अनेकांमध्ये दान वरदान आहेत. परंतु जर फेलोशिप नसेल, मंडळीशी कनेक्शन नसेल, कनेक्टिव्हिटी नसेल, तर आमची दाने विजू लागतात. काय होतं? ती उपयोगात येतात का? नाही. मग आम्ही या तिमोथेच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं, दाने देवाच्या लोकांच्या सेवेसाठी आहेत. कशासाठी आहेत? अनेक जण आपल्या दानांचा उपयोगच करत नाही. कधी करतील? कधी करतील? जेव्हा सहभागिता असेल. मग कोणती सहभागिता? फक्त संडे पुरती का? नाही. जिकडेही भक्ती असेल, ज्यांना पुढारीपणामध्ये उभं राहायचं, ज्यांना सेवा कार्य करायचं ना, मेहनतीने ना काम नाही होत. प्रत्येक ठिकाणी जे मंडळीची भक्ती होती ना, कुठल्याही घरामध्ये असो, तिथं तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे. काय होतं? सेवक तुम्हाला वचन सांगायची संधी देतात, आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही वचन सांगता, तुमचे दान वरदान तिथं ऑपरेट होतात, ते लागू होतात. समजलं का? असं कोणीही नाही, तो जो व्यक्ती डायरेक्ट येईल आणि तो त्या ठिकाणी करील असं होत नाही. म्हणून आम्हाला काय करावं लागतं? शिकावं लागतं. बरोबर ना? वास्तविक आपले पास्टरच आज गैरहजर आहे. भविष्यात त्यांना सेवा कार्य करायचं आहे. गरजेची गोष्ट नाही का? आशाने सेवा कार्य नाही होत. माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत 20 वर्षापेक्षा अधिक दिवस झाले, एकही संडे मी मंडळीतून गैरहजर नाही. काय सांगितलं मी? एक संडे मी कामाला दिलेलं नाही. एक संडे मी त्या ठिकाणी कोणाच्या लग्नाला गेलेलो नाही. समजतं का? देव असंच उपयोगात आणील का? नाही. देव असंच उपयोगात नाही आणीत. आणि म्हणून आम्ही इथं पाहतो, जर फेलोशिप तोडली तर दाने वरदाने ऑपरेट होतील का? नाही होणार. ते विझून जाणार. आणि जेव्हा ते विझले गेले, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट, आमचे दान, जसं तिमोथेला तो म्हणतो, ते काय कर? प्रज्वलित कर. मग त्याला काय करणं गरजेचं होतं? त्याला फेलोशिप पुन्हा कंटिन्यू टिकवणं गरजेचं आहे. त्याने मंडळीच्या सहभागितेत कंटिन्यू येणं गरजेचं आहे. जर सहभागिता तुटली, दान ऑपरेट होणार का? नाही होत. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून जर सेवा कार्य करायचं, डिसिप्लिन जीवनात असायला पाहिजे.
सेवा कार्य करायचं विश्वसनीय जीवनात असायला पाहिजे. सेवा कार्य करायचं आपल्या कुटुंबाला शिस्त लावणं गरजेचं आहे. जर तीच नाही ना आपण सेवा कार्य करू शकत नाही. आणि जरी केलं ते सेवा कार्य फलदायी कधीच होऊ शकत नाही. समजलं का? म्हणून करायचं तर कसं काम करायचं उत्तम. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहे आलेले. आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी मी बोललो त्या प्रत्येक गोष्ट प्रभूने मोठ्या सामर्थ्याने उपयोगात आणलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहताल इतक्या सभा आपल्या होत आहेत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मग अनेकदा मी मेसेज टाकतो अमुक ठिकाणी सभा आहे. जर तरुणांना इच्छा आहे सेवा कार्यामध्ये उभं राहायची, तुमचं काम आहे मला फोन करून विचारणं बाळक साहेब कधी जायचं. मी तुम्हाला फोन करायचं आणि तुम्ही येणं त्याला अर्थ नाही. तिथं काय होतं माहिती का? सांग काम आहे बैलाप्रमाणे ज्यावेळेस काम करतो ना त्या कामाला काही अर्थ राहत नाही. परंतु जो इथून करतो ना मला करायचंय, मला जाणं गरजेचं आहे, मला शिकायचं आहे, तो शिकून कुठं जातो? पुढं जातो. म्हणून अनेकदा आम्ही या वचनामध्ये पाहतो फेलोशिप सहभागिता अत्यंत महत्वाची आहे. म्हणून हा तिमोथी कोणाच्या सहभागितेत होता? पौलाच्या. कोणाच्या सहभागितेत आम्ही आहोत हे अत्यंत महत्वाचे आहे. उताडा आलाय मंडळांना. काय आलाय? परंतु ज्या मंडळ्या प्रॉस्परिटी गॉस्पल नियंत्रण शेअर करतात ते सेवक तुम्हाला आध्यात्मिक रीतीने वाढू शकतील का? तिथे डिसायपलशिप नाही, तिथं स्पिरिच्युअल लिडरशिप डेव्हलपच होऊ शकत नाही. का? असं म्हटलंय बाप तैसा आणि कुंभार वैसा. जर तो सेवकच प्रॉस्परिटी गॉस्पल प्रीच करत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये देखील तुझ्याकडे असं खोरं असेल जे फक्त पैसे ओढील, नाही का? प्रेषित पौल काय म्हणतो? घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ. गाणेच वेगळे वाजत आहेत. हा, घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ. बरोबर ना? मग लिडरशिप चेंज झाली, लीडर चुकला ना जीवनाची लाईनच चुकून गेली. समज देवाने मला एवढं ज्ञान दिलंय ना, तुमच्या माहितीसाठी सांगेल मी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पालकांच्या सभा मागच्या काळातही आपण घेतले, येणाऱ्या दिवसात देखील आपणच घेणार. कशासाठी? देवाने दिलंय तेवढं. देवाने काय केलंय? तेवढं दिलंय मला. सहजासहजी मिळालं का? दिवस दिवस मी देवाच्या सानिध्यामध्ये माझा वेळ घालत असतो. कोणासाठी आहे? अनेक लीडर येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू उभे करील. अगणित मंडळा प्रभू येणाऱ्या दिवसात रोपण करील. अगणित सुवार्थिक प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये काय करील? उभे करील. म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आमची फेलोशिप कोणाबरोबर असायला पाहिजे. चुकीच्या वाहनात जर बसले तुम्ही त्या ठिकाणी कधीच जाणार नाही जिथं तुम्हाला जायला पाहिजे. समजलं का? आणि म्हणून आम्ही इथं पाहतो की तिमोथेला काय काय करायला सांगितलं? दान काय कर? प्रज्वलित कर. आपल्यातले आत्मिक वरदान कसे ॲक्टिवेट होतात हे शिकायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काही काहींना फक्त वाटतं दान ॲक्टिवेट व्हायला पाहिजे, परंतु त्या जपायचा आदेश शिका. काय करायचं? मग त्याच्यामध्ये विश्वसनीयता महत्वाची. कशी? हां, पैशाऐवजी ख्रिस्तावर प्रेम महत्वाचं. हां, बरोबर ना? पवित्र दायिता महत्वाची. हे दान वरदानं टिकवण्याच्या गोष्टी आहेत, नाही का? दानं कोणालाही मिळतात, ते टिकवणं महत्वाचं नाही का? स्तोत्र 51 मध्ये दावीद म्हणतो माझ्यातला पवित्र आत्मा काढून घेऊ नको. पवित्र आत्मा नसल्यावर जा बरं गाल्ल्याता समोर. हा, बरोबर ना? पवित्र आत्मा नसल्यावर जा बरं दुष्ट आत्मे काढायला. किंवाच्या मुलासारखं जर नाही उघडं नागडं करून तुम्हाला दामटलं, सोपी गोष्ट आहे का? म्हणून वरदान मिळतात, परंतु ते टिकवण्यासाठी पवित्र दायिता पाहिजे. वरदान मिळतात ते टिकवण्यासाठी खरं समर्पण पाहिजे, नाही का? त्याच्या विना वरदान टिकले जातील का? काही वेळेला वरदान घात करतात. महत्वाचा मुद्दा सांगतो. वरदान काय करतात? कसं? समजा एखाद्याला प्रगटीकरणाचं दान मिळालं आपल्या मंडळीत, देव डायरेक्ट दाखवतो दृष्टांतासारखं. मला सांगा महिनाभरात त्याचे पावलं जमिनीवर टेकतील का? तो पटरे पास्टरला भेटन का? भेटन का? त्याला माहिती नाही. मग ज्यावेळेस तो त्या वरदानाने भयपून जातो ना, गर्व शिरतो. काय शिरतो?
म्हणून नेहमी आमचे पावलं कुठं असायला पाहिजे? जमिनीवर पावलं असायला पाहिजे आमची, नाही का? कुठं पावलं असायला पाहिजे? जमिनीवर. अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि जर हेच हुकलं तर त्या वरदानाद्वारे काय होतं माहिती आहे का? विनाश होऊन जातो. काय होऊन जातो? सोपं नाही आहे वरदान सांभाळणं. सोपं आहे का? काही काय वाटतं मला सगळेच्या सगळे वरदान पाहिजे. अगोदर टेकवायचं तर शिक, बरोबर ना? महत्वाची गोष्ट. म्हणून 9वी गोष्ट जर आम्ही पाहिली, सहभागिता तुटली, मंडळी बरोबर फेलोशिप तुटली, तर तुम्ही चुकीच्या शिक्षणाला बळी पडता. कुठल्या शिक्षणाला? चुकीच्या शिक्षणाला. आम्ही पाहतो गलती करायचे चर्च, ज्यावेळेस पौला बरोबरची फेलोशिप यांनी काय केली? तोडून टाकली आणि ते नियमशास्त्राच्या बंधनात गेले. कशाच्या बंधनात? पौल काय म्हणतो माहिती की त्यांना? तो म्हणतो, हे मूर्ख गलतीकरांनो. काय म्हणतो? मूर्ख गलतीकरांनो, तुम्हाला कोणी भुरळ घातली? काय म्हणतो? तुम्हाला कोणी भुरळ घातली? का बरं ते चुकीच्या शिक्षणामध्ये सापडले? सहभागिता तोडली. कोणाची? पौलाची. कोणाची सहभागिता तोडली? पौलाची. म्हणून आम्ही पाहतो अनेकदा चर्च आणि खऱ्या सेवकांच्या मार्गदर्शनाविना मंडळी भरकटली जाते. समजलं का? चर्च आणि खऱ्या सेवकाच्या मार्गदर्शनाविना मंडळी काय होते? भरकटली जाते. म्हणून नेहमी आमच्या आध्यात्मिक जीवनाची आम्ही जपणूक करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? जपणूक करणं गरजेचं आहे. 10वा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, तुम्ही सामूहिक उपासनेत होणारे अलौकिक अनुभव गमावता. जे उपासनेमध्ये अनुभव येतात ते आम्ही काय करून टाकतो? गमवून टाकतो. शलमोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याने मंदिर उभारलं, काय उभारलं? मंदिर, आणि सर्वजण देवाची स्तुती स्तवन करत होते, देवाचं गौरव करत होते. आणि वचन सांगतं, देवाच्या उपस्थितीने मंदिर काय झालं? भरलं गेलं. याचकांना उभं राहून सेवा करणं देखील काय झालं? कठीण झालं. वचनामध्ये म्हटलंय का? कारण देवाची उपस्थिती तिथं होती. म्हणून प्रभू कुठं असतो? मंडळी ही त्याने स्वतःच्या रक्ताने विकत घेतलेली आहे आणि त्याची उपस्थिती कुठं असते? मंडळीमध्ये. म्हणून नेहमी आमची मंडळीतली सहभागिता आम्ही कंटिन्यू करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देताल ना, त्यावेळेस देव आमचं जीवन देखील पुढं ठेवल्यापासून राहणार नाही का? म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांचे जीवन आम्हाला पाहावयास मिळतात. मग एकटेपणा नेहमी आत्मिक झोपेकडे घेऊन जातो. एकटेपणा कुठे घेऊन जातो? आत्मिक झोपेकडे घेऊन जातो. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये योना समुद्राच्या जहाजामध्ये बसला आणि जहाजाच्या खाली जाऊन काय करत होता? झोपा घेत होता. त्याची काय होती? आत्मिक फेलोशिप तोडणं होतं. मंडळीशी त्याने काय केली? फेलोशिप तोडली. लोक कोणाच्या असतात? देवाच्या असतात. लोक कोणाच्या असतात? देवाची. बरोबर ना? मग निनवेला त्याला कोणी पाठवलं होतं? देवाने पाठवलं होतं. हा काय करत होता? झोपा घेत होता. म्हणून त्याच्या जीवनावर देखील काय आलं? संकट आलं. म्हणून फेलोशिप फक्त विश्वासणाऱ्यांसाठी नव्हे तर कोणासाठी गरजेचे आहे? सर्वांसाठी. सेवक असेल, कोणी असेल, सर्वांसाठी फेलोशिप अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अब्राम असो, पौल असो किंवा कोणीही सेवक असो, त्यांनी सहभागिता कधीच तोडली नाही. म्हणून ते आशीर्वादित झाले. यानुसार आपल्याही जीवनामध्ये आम्ही फेलोशिप कधीही तोडता कामा नये. काहीही समस्या आमची असो, आमचा रविवार कुठं असायला पाहिजे? हे जर कराल ना, मी तुम्हाला सांगेन तुमचं जीवन नक्कीच आशीर्वादित असेल. या वचनातून प्रभू सर्वांना आशीर्वादित करो.